आपल्या घरातल्या स्त्रीचे कपडे कसे असावेत? मला सांगा कौसा मावश्या, मंगल काकून त्या कुठं बसलेल्या? सुनीता वहिनी, मंगल काकू, वाचाका, धुरपाता वहिनी. संगीता काकून त्यान, जनाबाईन त्यान कुठं आहेत? आणि गंगू आत्या कुठे? तुमच्या सुनानं किंवा नातीनं, नात सुनानं किंवा नातीनं कपडे कसे घालावेत? तुमच्या सुनाच्या ब्लाऊजला भाया असाव्यात का नसाव्यात? बोला की, बोला. असाव्यात का नसाव्यात? अरे वा माय, माझी माय. ब्लाऊजचा पाठीमागचा गळा झाकलेला असावा का उघडा असावा? एक लक्षात ठेवा, कपडेहून लफडे कळत येतात. जर लबाड बोलल लबाड, जागृत देवस्थान आहे, मा सकाळपर्यंत काही होऊ शकतं. चला, तुमच्या घरातली स्त्री किती झाकलेली आहे याच्यावर तुमचं ऐश्वर आहे महाराज. बाबा दादा मला खरं सांगा महाराज, ओमकार दादा, नाना भाऊ, महाभारत कुणामुळं घडलं? तुमच्यामुळं का तुमच्यामुळं? कुणामुळं? कुणामुळं? स्त्रीमुळं. रामायण कुणामुळं घडलं? बरं, मर्डर होते, मर्डर बयाच्या लफड्यामुळं होते का माणसाच्या? बोला ना, हे रियालिटी आहे महाराज. आता जगावं कसं? ज्याला जगणं कळालं त्याला मरणं कळालं, ज्याला मरणं कळालं. मी तुम्हाला बस कपडे घाली लावीन, असेल माळा घालीन तुमच्या गळ्यात आणि तिकडे डोंगरावर दोन असं उभा राहा, हे नाही सांगणार तुम्हाला मी. नुसतं पाणीच पितोय म्हणे तो बाबा, भाकरच खाय ना गप. हे नाही सांगणार मी. तुमच्या घरामध्ये ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, जीवशास्त्र, अॅनाटॉमी शास्त्र, शरीरशास्त्र, ग्रहशास्त्र, आहारशास्त्र याचं किती ज्ञान आहे. हे ज्ञान ज्या घरात आहे त्या घराला ज्ञानोबा कळाले, तुकोबा कळाले. आणि याचा कशाचाच मेळ नाही. साऱ्यात पुढं पंक्तीला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. दादा निस्ती लाप शिनकडी भात आला का ते म्हणत कोणाची पंगत होत नाही तर देऊ नाही. कृष्णा कृष्णा हरे हरे. आणि पुरी भाजी गुलाबजामू आला हरे राम राम राम. दोन मला दोन दे, दोन 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 दे ना. ते म्हणे आबा फक्त एक एकच वाढायला लावलाय ज्याची पंगत आहे. अरे मा ना तू दिसा ना का तुला? अरे दोन दे ना. तो बापाची पंगत आहे का? अरे सप्ताह खाण्याकरता नाही, बदल करण्याकरता आहे. मी म्हणलं हे पडायचं नाही था आपल्या भूखंडी, आणि त्यांना म्हणलं जायचं आपला खोबा मोडून.
बरे उड्या आणतो तर असं व्हायला बसलो आपण. तू का नाही पडायला की ना तेवढं पा राहे थे महाराज. तो येणार आहे, तो राहणार आहे तुमच्या घरामध्ये. देवानं यावं तुमच्या घरामध्ये, भगवान दत्तात्रयानं यावं तुमच्या घरामध्ये, अनसुयानं यावं. अनसुया, अनुसया नहीं, अनसुया अत्रि. भगवान आपके आंगन में खेलने लगता है तो समझ लेना आपको भगवान की कृपा हो गए. भगवान तुमच्या अंगणात खेळल, असा भिंतीला धरून उठल, ठुमकत ठुमकत चालल. समजायचं आपल्या घरामध्ये दैवी गुण, डिवाइन ब्राइन ट्रस्ट, दैवी विचाराचा पोरगा घरात जन्माला आला. आणि दैवी विचाराचा पोरगा घरात जन्माला यावा याच्याकरता बाप तेवढा क्वालिटीचा लागतो महाराज. बापाचा डीएनए फार स्टँडर्ड लागतो नाना. बापाचं ब्लड फार शुद्ध लागतं. क्लास 1, क्लास 2, कीर्तनकार, व्याख्याता, समग्र बदल घडवण्याची ताकद ज्याच्या भाषात आहे. असं लेकरू जन्माला आलं म्हणजे सोपं नाही. ज्यांचं पहिल्या दिवशी कीर्तन होतं महाराज. वेदांत वाचास्पती जणू काय सरस्वती विराजमान आहे मुखकमलामध्ये, असे परमपूज्य आदरणीय रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक. कौसल्या माईनं कसा जन्म दिला असेल महाराज एवढ्या मोठ्या महात्म्याला. पुन्हा परिसरामध्ये भगवान गडाचे मठाधिपती परमपूज्य आदरणीय डॉक्टर न्यायाचार्य नामदेवजी महाराज शास्त्री. काय मायन काय बाप असेल महाराज. सोपे नाही एवढे ब्रिलियंट लेकर जन्माला येईल. आपले तिथे येत पण मग आपले तिथं नाहीत का. वाढण्यारात आणि त्या लेकरात काहीच फरक नाही. आपण म्हणलं की तिकडे जाऊ नको, ते म्हणून मी तिकडेच जाईल. अरे जाऊ नको भाऊ, नाही. आपण म्हणलो रोडची जमीन राहून देऊ आपण, मग माग पुढे डेव्हलप करू. नाही मला आता इकायची, इकायची म्हणजे इकायची. अरे वाढण्यार जन्माला आलेत आपल्या घरात. येडी माँ के चांद बेटे उदबत्ती लगा के हागने को बैठे. किती मॅनेजमेंट आहे तुमच्या पोराकडे. दादा तुमची पोरगी किती दैदिप्यमान आहे. कुणाच्याही खोट्या प्रलोभनाला न डगमगता ती जीवन जगते. समजायचं स्मार्ट पोरगी आहे तुमच्या घरात. कोणाच्याही खोट्या शब्दाला न भुरळता आनंदाने जगते. समजायचं इंटेलिजंट पोरगी आहे तुमच्या घरात. अहो काही काही घरात पोरी 150 रुपयाच्या मोबाईलवर पळून नेल्यात. नखपालीच्या बाटल्यावरी पुरी पळून नेल्या. आणि ती पोरगी पोलीस स्टेशन आणायला गेलो का आपण, ती म्हणते तेरे पिंजिया नाही लाग मरा राजा. आणि जिलबीच नाही डोली की आजा. तुमचं घर किती मोठं आहे याच्यापेक्षा घरामध्ये विचार किती प्रगल्भ आहेत. तुमचं घर किती, तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे. आणि एक लक्षात ठेवा दादा, तुमची प्रॉपर्टी विटलेली तर नाही ना. विटलेली विटलेली कळली. पनीरची भाजी आहे भगुलभर, पण इटली खाता येईन का. आपण काय म्हणतो अय पनीर होतं राव एवढं मोठं, 30-35 किलो पनीर त्याची भाजी होती, कस काय गरमटन इटली काय नो. अहो काही काहीची रोटच जमिनी आहेत, पण घरातले विचार इटलेले आहेत. ते पैसे इटक झालेले आहेत भाऊ. मग तुमच्याकडे JCB, 4 व्हीलर, पेट्रोल पंप, पण तुम्ही इटलेले आहेत. तुमचा उपयोग काय. काय उपयोग आहे तुमचा. अरे आपल्या घरामध्ये ऑरियर किंग राजा दैदिप्यमान लेकर आपल्या घरात जन्माला यावेत याच्याकरता आईला आणि बापाला शरीर चालवणारा कळावा महाराज. चाले हे शरीर कोणाशी आसत्य, कोण बोलवे ते हारे वेण.
ज्या घरामध्ये परमार्थ नांदला 8-8, 10-10 पिढ्यापासून ऐश्वर्य टिकून आहे दादा, टिकून आहे. तसं आहे तसं वाढत चाललं, कमी नाही झालं. ज्या घरामध्ये परमार्थ कळाला नाही, आजा खोऱ्याने पैसे उडीत होता. आजाकडे एवढे पैसे होते भाऊ तर नुसतं खोऱ्यानी असे पैसे वाढायचा, एवढी प्रॉपर्टी आजाकडं. पण नातानी कपाळाला लावायला माती नाही ठुली. कुठं गेले पैसे? तुमच्या घरातली श्रीमंती, तुमच्या घरातली लक्ष्मी विटलेली तर नाही ना? वास्त मारत नाही ना तुमच्या घरातले पैसे? वास मारणं म्हणजे नेमकं काय? अहो गडगंज पैसे आहेत, पण रोज पत्नीला त्रास देतो, शिव्या देतो, जेवताना ताट फेकून देतो. समजायचं प्रॉपर्टी विटलेली. जास्त दिवस राहणार नाही ती, समजायचं. अहो ज्या घरामध्ये भरपूर पैसे आहेत पण तरी लीन आहे, समजायचं प्रॉपर्टीला परमार्थाचा टच आहे. आणि म्हणून महिला मंडळ कोणत्या तरी एका संप्रदायाला पकडा, कोणत्याही पकडा. स्वामी समर्थ करायचं ना, करा. माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी वाचायची ना, अरे ब्रिलियंट व्हाल तुम्ही. रोज एखादी ओवी, 2 ओव्या, लय नाही महाराज, 2 ओव्या. त्याचं चिंतन करा, त्याचं मनन करा, माऊली कळतील, घर बदलेल तुमचं. तुकोबाराय कळून घ्या, समजून घ्या, तुकोबारायचा गाथा कळून घ्या. एक अभंग, लई नाही म्हणत मी, साऱ्या पाटकरान वचक्या नायका कमळापती, वचक्या नायका कमळा पान नका करू. आणि शेष्या घेऊन दाईन रे न कापून खाईन, नको म्हणूच नको. तुकोबारायचं जीवनचरित्र कळून घ्या. रामायण ऐकत असाल तर सीता माता कळून घ्या. कुणाची मुलगी सीता? पटकन सांगा हो. जनक राजाची. कुणाची सून? दशरथ राजाची. राजा लावायला विसरू नका. जनक राजाची पोरगी, दशरथाची सून आणि ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी साक्षात लक्ष्मी. 14 वर्ष उशाला काय घेऊन झोपली नामदेव बोआ? दगड का मोबाईल? दगड. और सुख की कभी याद नहीं की और दुख की कभी फिर याद नहीं की, उसी का तो नाम सीता है. कधी असं भगवान प्रभू रामचंद्रजीला असे रामाला उलटून बोलल्या का? काय काय बाबा, तुझ्या बरोबर लग्न केलं पण मा पराडा झाला. बोला ना. अजिबात नाही. ज्या घरात परमार्थ जाणून नुसतं पाठ करू नका, पाठ करू नका, त्याच्यात उतरा, त्यातली फिलिंग, त्याचा अर्थ. तुम्ही किती ऐश्वर्यात आहात, तुम्ही किती आनंदात आहात. मी किमान कमीत कमी महिन्याला किती किलोमीटर फिरत असेल माऊली? 8-8.5 हजार किलोमीटर महिन्याला. बरं का? किती? 8-8.5 हजार. रात्री तुमच्या तिकडे सिंदखेडला होतो, उगला. सकाळी अहिल्यानगरला होतो आणि आता इथं आहे. उद्या सकाळी मायबापांनो मी कोपरगावला आहे आणि उद्या संध्याकाळी पुन्हा मी पैठणला आहे. मी तुम्हाला असाच दिसेल महाराज. मी का सुकणार नाही. कंबर दुखत त्या हप्त्यावारीने मला पाकिट कमी दिलं. काय बापाची ठेवे घेईल महाराज. एक लक्षात ठेवा, म्हणजे लय पैसे घेतो मोठा म्हणजे लय मोठा बाबा का? ना 50,000 रुपये घेतलं म्हणजे लय मोठा बाबा का? 70,000 घेतले म्हणजे लय मोठा बाबा का? म्हणजे मोठा म्हणजे नेमकी कसा? 2 गाडग्यात एक बारक पिल्लू ठेवा इच्छच आणि एक मोठा इच्छू ठेवा. आणि ते म्हणतो ना मोठा येऊन येऊ लय पैसे घेतो येऊ लय डेंजर बाबा हे.
त्याला म्हणा दोन्ही गाडग्यात हात घाल म्हणा. पिल्लू तेवढा ठणका देईन आणि मोठा सुद्धा. आणि मग त्याला म्हणा याच्यात एक पिल्लू आहे याच्यात एक मोठा आहे. मग ते पिल्लून मोठ्या ठणका सांग म्हणा कोणता. काही काही जण एवढे अभिमानाने सांगत येत 70चे कमी येत नव्हते मायामुळं आले. भान असावा ना जरा याच. काही काही जण आता मला ह्याच्यावर कमेंट भरपूर येते म्हणून मी युट्यूब बंद केलं होतं. मग मंडळी म्हणी तुम्ही लोकाला कीर्तन सांगा परखट, पण ज्यांना लागतं का तुमचं इंजेक्शन लांबून फेकलेलं राहतं टाचन दाबीता का तुम्ही ते काही बी बोलत येत. म्हणलं ते तुकोबरायच्या काळापासून आहे ना, आता थोडेच तुकोबरायला आणलं. आणि एक सांगतो तुम्हाला, परमार्थ द्यायचं ना, आम्ही जशी घातली तशी घाला. नाही ते काही का समजा ना, आम्ही जशी घातली ना तशी घाला. आणि नसल घालायची तुम्हाला जशी घालाय तशी घाला. नाही माळ नाही आय. चाललेत पोरं आपले, हो आपले पोरं चाललेत ऑनलाईन रमीत चाललेत. आपले पोरं नको त्याच्या नादाला लागून संपायला लागलेत. आपल्या पोरी कोणी पळून घेऊन जायला लागले. अरे धर्माचं काही भान आहे का नाही? माझ्या राजाचा नियम आहे का नाही काय माहिती? माझ्या तुकोबरायचा नियम आहे का नाही काय माहिती? सह्याद्रीचे पुत्र मावळे